सगळीकडे आगीचे लोळ उडत आहेत. आजूबाजूचे लोक जळून कोळसा झालेले आहेत आणि अशा अवस्थेतही एक माणूस जिवंतपणे बाहेर येतो. त्या माणसाचं नाव आहे विश्वास कुमार रमेश. होय मित्रांनो, नुकतंच अहमदाबाद येथे झालेल्या घटनेनंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत निगेटिव्हिटीचं वातावरण पसरलं आहे. जीवनाबद्दल, जीवन किती क्षणभंगूर आहे या गोष्टीबद्दल आपल्या सगळीकडे आपल्याला पोस्ट पाहायला भेटत आहेत आणि जीवनाबद्दल एक प्रकारचं नैराश्य निर्माण झालेलं असताना विश्वास कुमार रमेश हा व्यक्ती आपल्याला एक संदेश देतो की संपूर्ण जग संकटांनी किंवा मृत्यूच्या छायेत असताना त्याच्यातूनही आपण जिवंतपणे बाहेर येऊ शकतो. जसं आपण म्हणतो की जीवन ही एक आगगाडी आहे आणि ती आशेच्या रुळावरून धावते आणि निराशेचा धूर बाहेर सोडते. त्याचप्रमाणे जे मृत्यू पावले त्यांच्याबद्दल तर संवेदना आहेच, परंतु याच्यावरून आपण खचून किंवा जीवनाबद्दल नकारात्मक